नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत महत्त्वाच्या कोणकोणत्या घडामोडी काल दिवसभरात घडल्या आणि त्याचा विस्तृत आढावा. मॅगी म्हणजे अगदी सहजपणे ताटात येऊन पडणारा पदार्थ. अवघ्या 2 मिनिटात तुमचा जठराग्नी शांत करणारा हा पदार्थ आहे. पण तुमच्या आवडत्या मॅगीभोवती पुन्हा एकदा वादाचं मोहोळ उठलंय. आईचं प्रेम, आईच्या हाताचा स्वाद आणि खुशियों की रेसिपी, सर्वसामान्यांच्या भावनांना थेट हात घालत मॅगी घराघरात पोहोचली. 2 मिनिटाच्या या रेसिपीनं अशी काय जादू चालवली की बच्चे कंपनीपासून घराघरातल्या आयांना मॅगी किचनचा अविभाज्य भाग वाटू लागली. पण थांबा, शिस असलेली मॅगी मुलांनी का खावी, हा सवाल थेट सर्वोच्च न्यायालयानं विचारला. आणि खुद्द मॅगीचा खटला लढणाऱ्या वकिलांनी मॅगीत काही प्रमाणात शिस असल्याचं कबूलही केलंय. त्यामुळे मॅगी पुन्हा संकटात सापडली आहे. मुझे नहीं लगता मैगी बैन होना चाहिए. मैं तो खुद मैगी खाती हूँ, मुझे पसंद भी है मैगी. इवन मेरी दादी है, 90+ एज है उनका, वो भी मैगी खाती हैं एंड बहुत अच्छे से खाती हैं. और अगर मैगी मार्केट में वापस आया है तो कुछ स्ट्रॉन्ग बेस पे आया है, ऐसे ही नहीं आया है. सायंटिस्टने जर ते रिसर्च केलं असेल की जास्त हानिकारक आहे तर मग नाही खाल्लं पाहिजे. पण आता एवढ्या प्रमाणे इतके वर्ष झाले की कोणाला तसं काही आढळून आलेलं नाहीये. ग्राहक मंत्रालयानं मॅगी विरोधात दाखल केलेल्या 640 कोटींच्या दाव्याची फाईल सुप्रीम कोर्टानं पुन्हा उघडली आहे. मॅगीचा वाद नेमका काय आहे? मॅगीत शरीराला हानिकारक असलेलं शिस आणि मोनोसोडियम ग्लुटामेट असल्याचा आरोप आहे. यामुळे केंद्रानं नेस्ले कंपनीकडे 640 कोटींच्या भरपाईची मागणी केली होती. त्यानंतर नेस्ले कंपनीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 16 डिसेंबर 2015ला सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीला स्थगिती दिली. यानंतर काही काळ मॅगीवर बंदीही घालण्यात आली. अयोग्य व्यापार पद्धती, खोटं लेबलिंग, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीचे नेस्लेवर आरोप करण्यात आले. नेस्ले कंपनीचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हैसूरच्या प्रयोगशाळेत दिलेल्या नमुन्यांमध्ये मानांकनानुसारच शिस आढळल्याचं स्पष्ट केलंय. यावर न्यायाधीश चंद्रचूड यांनी लहान मुलांनी शिसयुक्त मॅगी का खावी असा सवाल केलाय आणि मॅगीवर पुन्हा कारवाईची टांगती तलवार लटकतीये. हे बरेच हानिकारक असतात, यांनी कॅन्सर्स पण होऊ शकतात. त्यामुळे या ज्या प्रकारामध्ये अस्पार्टाम जे स्पेशली आपण जे प्रिझर्वेटिव्स जे म्हणतो ते नसलेल्या गोष्टी घ्याव्यात न घ्याव्यात. त्यामुळे तुमच्या आमच्या सारख्यांची भूक चुटकीसरशी दूर करणारी मॅगी पुन्हा एकदा कायद्याच्या खलबत्त्यात अडकली आहे. त्यामुळे मॅगीची 2 मिनिटात छुट्टी होणार की वाफाळती मॅगी पुन्हा ताटात पडणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. प्राजक्ता पोळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई. 2000च्या नोटेबद्दल सध्या सातत्यानं चर्चा होती आणि 2000च्या नोटांची छपाई बंद केल्याची देखील सातत्यानं चर्चा होत असते. पण ही नोट बंद होणार आहे का आणि सरकारनं नोटा छापणं बंद केलंय का, सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणारा आणि वास्तव जगासमोर आणणारा एक रिपोर्ट. 2000ची नोट बंद होणार असल्याची जोरदार चर्चा. 2000च्या नोटांची छपाई बंद केली का? काय आहे गुलाबी पत्तीचं वास्तव? 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए की करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या घोषणेनंतर 500 आणि 1000ची जुनी नोट चलनाबाहेर गेली आणि त्याऐवजी तुमच्या आमच्या खिशात ही गुलाबी पत्ती म्हणजेच 2000ची नोट विराजमान झाली. मात्र सध्या या 2000च्या नोटेवरून देशभर अफवांचा बाजार उठलाय. सरकारनं 2000च्या नोटांची छपाई बंद केली असून लवकरच ही नोट चलनाबाहेर जाणार असल्याची अफवा नाक्या नाक्यावर ऐकायला मिळतेय. 2000ची नोट हे सरकार अचानक बंद करील अशी आशंका आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तुमच्या गावात सध्या अशी चर्चा आहे की 2000ची नोट हे सरकार बंद करणार आहे की बाबा हे परत एकदा नोटबंदी ती काय या संदर्भात भीतीचं वातावरण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलंय. आणखी 2 वर्षातून 3 वर्षातच परत ती 2000ची नोट जर बंद केली तर पुन्हा आणखी एक वेळेस अर्थव्यवस्थेवर त्याचा बोजा पडू शकतो. चर्चा आमच्याकडे चालू आहे की त्याच्यामुळे पुन्हा आणखी ही नोटबंदी जर केली तर हे सरकार काही
आजच्या दिनवालं नाही. काय आहे गुलाबी पत्तीचं वास्तव? तुमच्या कानापर्यंत ही अफवा आली असेल तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, कारण 2000ची नोट बंद होणार असल्यासंदर्भात सरकारनं अधिकृतरित्या काहीही जाहीर केलेलं नाही. मात्र 2000च्या नोटांची छपाई मंदावली असल्याचं कळतंय. 2000च्या नोटांसंदर्भात केंद्रीय अर्थसचिव सुभाष चंद्रा गार्ग यांनी ट्विट केलंय. नोटांच्या छपाईचं नियोजन गरजेनुसार करण्यात येतं. चलनात 2000च्या पुरेशा नोटा उपलब्ध आहेत. सध्या 2000च्या नोटांच्या छपाई संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तेव्हा अफवांवर विश्वास ठेवून तुमच्या खिशातल्या 2000च्या नोटा संपवण्याच्या मागे लागू नका. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे राज्यातल्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची, कारण मित्रपक्षांच्या जोरावर पवारांनी आघाडीच्या जागा वाटपाचा खास पॉवर गेम प्लॅन तयार केलाय आणि त्या जोरावरच त्यांनी काँग्रेसला 50-50च्या फॉर्म्युलावर यायला भाग पाडलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांचा गेम प्लॅन. काँग्रेससोबत मित्रपक्षही अडकले पवारांच्या जाळ्यात. 8 जागांच्या आडून राष्ट्रवादीची पॉवरबाज खेळी. काय आहे पवारांचा पॉवर गेम प्लॅन? लोकसभेच्या प्रत्येकी 20-20 जागा दोन्ही काँग्रेसनं वाटून घेतल्या असल्या तरी जागा वाटपाचं घोडं अजूनही 8 जागांवर अडून पडलंय. याआधी 22-26च्या फॉर्म्युल्यावर अडवून बसलेली काँग्रेस आता चक्क 50-50 म्हणजेच 24-24च्या फॉर्म्युल्यावर राजी झाली आहे. म्हणूनच आपण आता पवारांचा तो गेम प्लॅन नेमका काय ते समजून घेऊ. सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःकडे हवी आहे आणि तिथून नारायण राणेंना उमेदवारी देण्याचा त्यांचा बेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातला हातकणंगले मतदारसंघ ते राजू शेट्टींसाठी सोडणार आहेत. तर अमरावतीतून गवईंना उमेदवारी देण्याचा त्यांचा मानस आहे. तर काँग्रेसच्या कोट्यातून अकोल्याची जागा आंबेडकरांना देण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. तर काँग्रेसची जागा असलेली पालघर बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना देण्याचा आघाडीचा मानस आहे. मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणाऱ्या संभाव्य 5 जागांपैकी नेते मंडळी खरं तर आधी थेट काँग्रेसची बोलणी करत होती, पण शरद पवारांनी नारायण राणे आणि राजू शेट्टी या दोघांना आपल्या गोटात खेचून जागा वाटप बरोबरीच सोडण्यास काँग्रेसला भाग पाडलंय. आमच्या दोघांचाही मानस तुम्हाला अमरावतीची जागा लोकसभेची जागा देण्याचा असल्याचं त्यांनी सांगितलं, परंतु त्यांनी अट टाकली. अट ही की आम्ही त्यांच्या सिम्बॉलवरती लढावं. मी लढेल तर माझ्याच पक्षावरती लढेल, एवढं मी त्यांना स्पष्ट सांगितलं. भाजप शिवसेनेची युती झाली तर नारायण राणे ही आपसुकच पवारांच्या गोटात सामील होणार आहेत. किंबहुना त्यासाठी पवारांनी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आपल्या पदरात पाडून घेतली आहे. उरलेली 8 जागाचा अजून आम्ही काही निर्णय अजून केला नाही. त्याचं कारण आहे की इतर मित्र पक्ष, समविचारी पक्ष ते पण आमच्यासोबत यावं ही आमची मनापासून इच्छा आहे. पक्ष लहान असूनही पवारांनी मित्रपक्षांच्या जोरावर आघाडीच्या जागा वाटपात व्यवस्थितपणे काँग्रेसची बरोबरी साधली आहे. प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी आहे सत्तेच्या नगर पॅटर्न नंतर शिवसेनेतल्या हालचाली आता वाढल्यात आणि आता शिवसेनेनं राम मंदिराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याचं ठरवलेलं दिसतंय. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता शिवसेनेनं राम मंदिराच्या मुद्द्यावर आधी गोदावरी आणि मग वाराणसी हा प्लॅन तयार केलाय. शिवसेनेचा हा प्लॅन नेमका काय आहे आणि त्याचा युतीवर काय परिणाम होणार याबद्दल न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. नगर पॅटर्न नंतर शिवसेनेच्या हालचाली वाढल्या. शिवसेना राम मंदिराच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक. आधी गोदावरी मग वाराणसीचा प्लॅन. काय आहे शिवसेनेचा मेगा प्लॅन? युतीवर काय होणार परिणाम? शिवसेनेचा मेगा प्लॅन काय आहे? या मेगा प्लॅन मध्येच दडलंय शिवसेना भाजप युतीचं भविष्य आणि या मेगा प्लॅनिंगला बळ मिळालंय ते सत्तेच्या नगर पॅटर्न मधून. न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या महिन्याच्या शेवटी नाशिकच्या गोदावरीची महाआरती करणार आहेत आणि त्यानंतर शिवसेनेची पुढची धडक असणार आहे ती थेट पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात म्हणजेच वाराणसीत. या मेगा प्लॅनिंगची तयारी शिवसेनेत जोरदार सुरू आहे.
कारण या खेळीमागेच दडलाय युतीच्या भविष्याचा खेळ. मला जागा वाटपामध्ये स्वारस्य नाहीये. मला या सगळ्यांचं कर्जमुक्त करून मला पाहिजे. मला राम मंदिर बांधून पाहिजे. मला शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेचं नुकसान भरपाईचा पैसा आणि पैसा त्यांना दिला गेलेला पाहिजे. जागा वाटप गेल्या खड्ड्यात. जागा वाटपाशी मला काही चर्चा करण्याची नाहीये. पंढरपूरच्या सभेतील उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रात युतीच्या भविष्याबाबत खूप काही सांगून जातोय. अशातच आता सत्तेच्या नगर पॅटर्नमध्ये भाजपनं राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेला पुन्हा एकदा कात्रजचा घाट दाखवल्यानं सेना नेते पुन्हा आक्रमक बनलेत. ज्या भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहेत त्या भाजपलाच पाठिंबा देऊन शिवसेनेला शह देण्याचं काम राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे, हे गेल्या अनेक वर्षापासून पाहायला मिळत आहेत. युतीच्या वादात नगर पॅटर्नमुळेच वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे. नगर पॅटर्नची हीच ठिणगी युतीत मोठा राजकीय बनवा पेटवू शकते. विशेषतः शिवसेनेत तर आतापासून राजकीय हालचालींना पुन्हा वेग आलाय. आणि आता चक्र फिरू लागली आहेत ती नाशिकमध्ये गोदावरीच्या महाआरतीवेळी उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेची नाशिकची ही गोदावरी यात्रा प्रचंड वादळी ठरणार आहे. या नाशिकच्या गोदा तीरावरच उद्धव ठाकरे त्या राजकीय भूकंपाची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या गोदा तीरावरूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा आणि दशा निश्चित होऊ शकते. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.